शिवाजी महाराज की जय। शताब्दी वर्ष आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आम्हाला कार्यक्रम देण्यात आलेला आहे आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जी आहे ती अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये आणि यावर्षी संपूर्ण भारतवर्षामध्ये ती साजरी होते आणि हे पहा किती आनंद आहे, किती उत्साह आहे। अतिशय मोठ्या उत्साही वातावरणामध्ये ही जयंती त्या ठिकाणी साजरी होते। इथला कार्यक्रम संपल्याच्या नंतर सर्व लोक हे चोंडीला त्या ठिकाणी दर्शनासाठी जाणार आहोत। होत आहे काय सांगा? आज आष्टी पाटोदा शिरूरचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती अतिशय उत्साहाच्या भरात साजरी करण्यात येत आहे। सर्व जाती धर्मातील, सर्व प्रांतातील, सर्व घटकातील लोक यामध्ये सामील आहेत आणि अशी भव्य दिव्य नियोजन आष्टी या शहरात आपण केलेलं आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत आज मोठ्या स्वरूपात अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी होत आहे। त्याचप्रमाणे आष्टी पाटोदा शिरूरमध्ये सुद्धा होत आहे। याबद्दल मी देवेंद्रजी फडणवीस साहेब, नरेंद्रजी मोदी साहेब आणि या मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। हा खऱ्या अर्थानं हा एक संदेश देण्यात येत आहे की आदरणीय सुरेश अण्णा धस यांच्यावर मागील काही काळात टिप्पणी करणाऱ्या, आरोप करणाऱ्यांना हा कार्यक्रम म्हणजे एक चपराक आहे की सुरेश अण्णा धस हे कुठल्या एका विशिष्ट जातीची बाजू न घेता महार, मान, धोर, चांभार, कुमार, नावी, केळी, कोष्टी, वंजारी, हाटकर, धनगर, संगर, रामोशी, बेडर, लिंगायत, दलित, गरसी ह्या सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारं आपलं नेतृत्व आदरणीय सुरेश अण्णा धस आहेत आणि ते आज सिद्ध झाले।